आज आपण तुरीच्या शेंगाची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर लागणार. हे बारीक कापून घ्यायचं आणि कापून झाल्यानंतर तुरीला स्वच्छ धुवून घ्यायचं. चॉपिंग झालेली आहे. गॅसवरती आपण कढई ठेवू, त्यामध्ये थोडंसं तेल घालू. तेल घालून झाल्यानंतर कांदा त्यात परतून घ्यायचा. कांदा परतून घेतल्यानंतर चांगलं त्याला थोडंसं लालसर होऊ द्यायचं आणि थोडंसं जिरं पण घालू शकता तुम्ही. कांदा परतून झाल्यानंतर टोमॅटो घालायचा आणि कोथिंबीर पण थोडीशी घालून द्यायची, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मीठ, हळद आणि लाल तिखट आणि कोथिंबीर सगळं मिक्स करून घेतलं आणि व्यवस्थित त्याला स्टर करून घ्यायचं. हे सगळं प्रॉपर शिजल्यानंतर तुरीचे दाणे जे आहेत ते आपण घालून घ्यायचे आणि त्याला चांगलं शिजू द्यायचं. शिजून झालं की थोडंसं तेल वरती येणार आणि तेल सुटल्यानंतर मग तुम्ही गॅस बंद करू शकता. विदर्भामध्ये याला तुरीच्या शेंगाचं आळण पण असं म्हणतात, पण आपण आळणच्या जागेवर याची भाजी बनवलेली आहे, जी फार छान लागतं. तुम्ही पण ट्राय करा.